नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। आणि माझी पूजा वगैरे झालेली आहे। आज लवकरच उठलो आणि पूजा वगैरे करून घेतली। तर सागरचा उपवास आहे, मग तो पण पूजा करतोय। आणि आम्ही आज मेन म्हणजे आम्ही चौघांनी मिळून उपवास केलाय। तर मी, नवरा आणि 2 मुलींनी आम्ही चौघांनी मिळून पण उपवास केलाय। तर बघूया आता। तर पूजा वगैरे झाली आहे आणि आता महादेवाची गाणी लावली आहे टीव्हीवर। आणि मुलींची सकाळी आंघोळ वगैरे झाली, दोघी पण लवकर उठल्या, दोघींना पण लवकरच आंघोळ घातली आणि देवपूजा वगैरे सर्व करून घेतलेलं। आणि आज चांगला दिवस आहे म्हणून आज आमची तुळस खूप दिवसापासून म्हणजे खराब झाली होती, खराब म्हणजे सुकत आलेली होती। तर त्याचं काय झालं ना, शाहूने काय केलं, मोठ्या मुलीने त्यामध्ये चिंच खाऊन चिंचोके टाकलेले। तर त्यामध्ये ना चिंचेचं झाड आलेलं। तर चिंचेच्या झाडाने कसं त्या तुळसला पूर्ण मारून टाकलं आणि तो स्वतः मोठा झालेला आणि तुळसचं झाड कसं मरत आलेलं, त्या सुकत आलेलं पूर्ण। तर त्यासाठी मग दुसरं तुळसचं झाड लावायचं होतं। तर आजचा कसं चांगला दिवस होता म्हणून म्हणलं आज लावूया। आणि तुळस काय विकत आणली नाही, मी आणलं होतं गुलाबाचं झाड गावावरून। तर त्यामध्ये स्वतःहूनच आलेली ही तुळस आणि खूप सुंदर असं स्वतःच रोपटं आलेलं हे बघा। आणि बाजूलाच एक छोटंसं पण आहे। तर कुंडी आणून ठेवली होती बऱ्याच दिवसापासून घरात। तर त्यामध्येच आता सागर लावतोय तुळस। आणि म्हणजे तुळसाचं रोपटं एकदम भारी आलेलं हे बघा, खूप मस्त असं। आणि गुलाबाला पण खूप मस्त फुलं आलेली। तर तुळस वगैरे लावून झालेली आणि आता उपवास आहे। तर साऊला हवी होती साबुदाण्याची खिचडी आणि मेन म्हणजे तिने साबुदाण्याच्या खिचडीसाठीच उपवास केलेला होता। तर तिने कोणाच्या तरी घरी बघितली होती वाटते, म्हणून ती माझ्या मागे लागली होती, मम्मी साबुदाण्याची खिचडी बनवून दे। तर म्हणलं ठीक आहे, चला उपवास पण आहे आणि होता साबुदाणा। तर रात्रीच भिजत घातला होता आणि सकाळी देवपूजा वगैरे झाल्यावर बटाटे पण उकडत घातले होते। तर हे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत मी आणि त्याचे आता सोलून काप करून घेतले आणि शेंगदाणे पण भाजून घेतले। तर शेंगदाणे आपल्याला जेवढे हवे तेवढे आपल्या चवीप्रमाणे घालायचे आहेत, आपल्या आवडीप्रमाणे। तर त्याच कढईमध्ये मग तेल घातलं, तेल तापलेलं आहे, त्यामध्ये घातलं जिरं आणि थोडीशी राई घातलेली। तर राई आणि जिरं चांगलं फुललेलं आहे। त्यामध्ये घातल्या 2 हिरव्या मिरच्या। तर जास्त तिखट बनवणार नाही, मुली पण खाणार आहेत, त्यामुळे 2च हिरव्या मिरच्या घातल्यात। तर मिरची जराशी सफेद पडली की त्यामध्ये घालायचे 3-4 कढीपत्त्याची पाणी। मिरची जरा सफेद म्हणजे मिरचीचा कलर जरा सफेद झाला पाहिजे, नाहीतर पांढरट, नाहीतर मग तिखट लागते जास्त। तर कढीपत्ता घातल्यानंतर मग मी काप केलेले बटाटे घातलेत। तर आता ते परतून घेते तेलामध्ये आणि मस्त म्हणजे चांगली खिचडी तयार होते, एकदम भारी। या पद्धतीने अजिबात ती चिकट वगैरे होत नाही, मस्त अशी छान अशी फुललेली आणि मस्त सुटसुटीत अशी खिचडी तयार होते। तर त्यानंतर काय केलं, बटाटे परतून घेतले आणि त्यानंतर घातलाय साबुदाणा। तर साबुदाणा छान फुगलेला होता, काल रात्रीच घातला होता। तर बराच वेळ, आता तर 12 वाजलेत, तर बराच वेळ झालेला फुगून, तर जास्तच फुगलाय। तर बघूया आता कशी होते। तर मागच्या वेळेस एकदा बनवलेली तर ती खूप मस्त झालेली। तर बघूया आता ही कशी होती। तर छान परतून घेतलेला आहे, बटाटे आणि साबुदाणा छानपैकी मिक्स झालेला आहे आणि कलर पण खूप मस्त दिसतोय। तर आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आणि साखर पण घालायचे, साखरने तर खूप मस्त चव येते। आणि बाकी कोथिंबीर वगैरे तर घालायची नाही, कारण आपण उपवासासाठी बनवतोय त्यामुळे। तर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर परत एकदा मिक्स करून घेणार आहे। तर साबुदाणा जास्त फुगल्यामुळे जर असं साबुदाणा मोठा मोठा दिसतोय आणि फुगलेला दिसतोय जास्त भिजल्यामुळे। आणि त्यानंतर घालणार आहे मी शेंगदाण्याचं कूट। तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता त्यामध्ये। आणि कसं शेंगदाण्याच्या कूटाने खूप मस्त अशी टेस्ट येते, तर जास्त पण घातलं तरी चालेल। तर मी थोडासाच घातलाय, कारण की खूप म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये आहे, तर ठीक आहे। आणि जर तुम्हाला थोडीशी असेल आणि जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त कूट घालू शकता। तर परत मी थोडंसं घातलंय आणि तर मी मिक्स करून घेते। तर साबुदाण्याची खिचडी बनवते, तर सावला जरा जास्तच भूक लागली आहे आणि तिने साबुदाणा खिचडीसाठीच उपवास धरलेला होता। तर आता छान मिक्स करून घेतली आहे आणि आपली साबुदाणा खिचडी बघा एकदम म्हणजे स्टिकी पण नाही झाली, म्हणजे छान अशी मस्त झाली आहे। आता मी दोघांना देते त्यांना डिशमध्ये आणि थोडीशी साखर घातली आहे मी चवीनुसार, म्हणजे साखर जरा जास्तच घालायची चवीनुसार, म्हणजे खूप मस्त लागते अशी साखर घातल्यानंतर। आंबट म्हणजे जर खारट गोड अशी मस्त म्हणजे वेगळीच चव येते भारी।
तर बघा सर्व असं एकजीव झालेलं आहे मस्त. आता दोघांना 2 डिशमध्ये देते आणि वरून परत साखर घालून देते, कारण की आमच्याकडे साबुदाणा खिचडीमध्ये जास्त साखर आवडते. तर दोघांना 2 डिशमध्ये दिले. बाबू तर काय खाणार नाही, तर तिच्यासाठी मी नुसते बटाटे काय केले, थोडेसे बटाटे ठेवलेले, 1 बटाटा ठेवलेला आणि त्याला फक्त असंच तेल तुपामध्ये फ्राय केलं आणि वरून साखर आणि मीठ घातलेलं. तर नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. तर रेडी झालोय. नाश्ता वगैरे झाल्यानंतर लगेच रेडी झालो आणि मग मंदिरात जायचं होतं. तर मी घातला होता ड्रेस आणि ह्या दोघींची इथे मस्ती चालू होती. तर काढो करून ठेवलेला, कारण की ती बाहेर जात होती म्हणून मी दरवाजा लावून घेतला होता. तर मग रिक्षाने चाललोय, शिवमंदिरामध्ये चाललोय वाशीला. शाहूच्या शाळेच्याच बाजूला मोठं मंदिर आहे, माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये आहे मागच्या. तर तिथे खूप मोठं असं सोहळा असतो महाशिवरात्री निमित्त, तर तिथे चाललोय. तर रस्त्याने खूप ऊन, आता सध्या उन्हाळा चालू झालाय तर खूप ऊन लागतंय अजून एवढा, म्हणजे मे महिन्यामध्ये मग तर काय बघायलाच नको एवढं ऊन लागेल, आताच एवढं लागतंय. तर त्या दोघींची इथे मस्ती चालू आहे आणि बाहेर फिरायचं म्हणलं की बाबूला तर मजाच असते आणि तिला ट्रेनपेक्षा रिक्षाने जायला आवडतं. तर आता पोहोचतोय, जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. तर पोहोचलोय आता आणि बघा मंदिरच्या आजूबाजूला खूप मस्त असं जत्रेसारखं भरलेलं आहे आणि कोणाला म्हणजे फुलं वगैरे घ्यायची असतील तर त्यांची पण दुकानं आहेत छोटी छोटी आणि समोर पण पूर्ण खेळणी वगैरे, पूर्ण जत्रेसारखंच आहे. तर हे मंदिर आहे जागृतेश्वर मंदिर, शिवमंदिर वाशीचं आणि हे जुनं मंदिर आहे. तर आम्ही नवीन मंदिरामध्ये नाही गेलो, पहिल्यांदा जुन्या मंदिरामध्ये गेलो. मेन म्हणजे हेच मंदिर आहे. तर खूप मस्त अशी रांगोळी काढलेली होती, हर हर महादेव, श्री कनकेश्वर शिवमंदिर वाशी. आणि हे जुनं मंदिर आहे. तर आधी जुन्या मंदिरामध्ये पाया पडलो. तर देव वगैरे खूप मस्त सजवले होते, छान, आणि खूप मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. रांगोळी तर भरपूर काढलेली होती मस्त सगळीकडे, दोन्ही बाजूला. आतमध्ये देवाच्या आजूबाजूला पण पूर्ण रांगोळीने सजवलं होतं त्यांनी, खूप मस्त असं. तर हे बघा छान असं डेकोरेशन केलं होतं, आर्टिफिशियल झाडं वगैरे ठेवली होती आणि देवीला वगैरे खूप मस्त असं सजवलं होतं, बघू शकता तुम्ही. तर मध्ये आहे शिवमंदिर, म्हणजे शिवलिंग आहे आणि दोन्ही साईडला, एका साईडला गणपतीची मूर्ती आहे आणि एका साईडला देवीची मूर्ती आहे. तर हे बघा शिवलिंग आणि हे जुनं मंदिर आहे. तर नंतर दुसऱ्या नवीन मंदिरामध्ये जाणार आहे. आधी जुन्या मेन मंदिरामध्ये पाया पडून घेतलेलं आणि आम्ही काही, म्हणजे आम्हाला वाटलं खूप गर्दी असेल त्यामुळे आम्ही काही लाईन वगैरे असेल म्हणून मग काही हार वगैरे आणला नाही आणि दूध वगैरे काही आणलं नाही. आणि इथे हे कासं होतं जिवंत ठेवलेलं आणि ही सगळी फुलं आहेत ती माझ्या छोट्या मुलीने घातली त्यामध्ये. तर ती कुठे पण गेले तर तिचे अशा बदमाशक्या चालू असतात. सो बाजूलाच आहे दुसरी गणपतीची मूर्ती आहे आणि इथे पण मस्त असं त्यांनी रांगोळीने सजवलंय, खाली वरून मस्त फुलांचं डेकोरेशन वगैरे केलंय, खूप मस्त असं. आर्टिफिशियल झाडं ठेवली आहेत दोन्ही साईडला, तर खूप मस्त. आणि रंगीबेरंगी लाईट लावल्यामुळे खूप मस्त असं नवरात्रासारखं फिलिंग येत होतं देवीच्या मंदिरामध्ये. तर सगळीकडे पाया पडून घेतलं. नंतर मग पुढे आहे हनुमान मंदिर. अजून बाकीची काही होम पण चालू आहे तिथे आणि ती भरपूर अशी काळ्या मूर्त्या पण आहेत. त्या आता कुठली देव आहेत ते मला नाही माहित, पण खूप भरपूर अशा काळ्या मूर्त्या आहेत. तर त्यांच्या पण पाया वगैरे पडून घेतलेला. तर आमचं इथे फोटो सेशन चालू आहे. तर हे बघा, हे आहे हनुमान मंदिर आणि इकडे परत बाजूलाच एक छोटंसं शिवलिंग पण ठेवलंय. आणि हे बघा काळ्या कलरच्या भरपूर मूर्ती आहेत. आता यामध्ये कुठले कुठले देव आहेत काय माहित नाही मला, पण हे पण छान असं मस्त छोट्या छोट्या वेण्या घालून छान असं सजवलेलं होतं फुलांनी आणि पूर्ण सगळीकडे रांगोळी घातलेली. तर आता आलो नवीन मंदिरामध्ये आणि नवीन मंदिरामध्ये ते एवढी गर्दी आहे, पाय ठेवायला जागा नाही आणि म्हणजे तिथे खूप मस्त असं सोय आहे, नाश्ता वगैरे असतो, पूर्ण उपवासाचा नाश्ता. तर मग आम्ही लाईनीमध्ये वगैरे लागलेलो, भरपूर मोठी लाईन होती. तर हे पण मंदिर छान सजवलं होतं आतून, खूप मस्त असं झुम्मर वगैरे लावला होता मोठा. आणि इथे बाजूलाच एक मोठं वडाचं झाड आहे, तर आतमधून छान. हे बघा, इथे पण मस्त अशी शंकराची मूर्ती काढलेली आहे, खूप मस्त अशी. आणि हे वर इतकं मस्त सुंदर डेकोरेशन केलं होतं शिवलिंगाच्या वर, पाहतच राहावंसं वाटत होतं, इतकं मस्त दिसत होतं. ओरिजिनलमध्ये तर, हे तर व्हिडिओमध्ये आहे पण फोटोमध्ये म्हणजे ओरिजिनलमध्ये इतकं खूप मस्त दिसत होतं. तर इथे सगळेजण अभिषेक करतायत.
तर आम्ही पाया वगैरे पडलो आणि नंतर तिथे आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला एवढं अलाउड नव्हतं, पण मी हळूच काढून घेतलेला आणि खूप मस्त असं भारी डेकोरेशन केलं होतं. आतमध्ये पण खूप छोटी छोटी 3 मंदिर आहेत. विठ्ठल रुक्मिणीचा आहे, राधाकृष्णाचा आहे आणि राम सीता आणि लक्ष्मणचा आहे. तर ती पण छान मस्त छोटी छोटी मंदिर आहेत आणि आम्ही वर असं टिळे लावलेले ते. तर तिथे ते एक बाबा होते, त्यांनी लावून दिलेलं. आणि हे बघा छान खूप मस्त असं राम मंदिर आहे छोटंसं आणि सगळं मार्बलचं असल्यामुळे खूप प्रसन्न वाटते एकदम. मंदिरामध्ये गेल्यावर तर एकदम वेगळीच फिलिंग असते. राधाकृष्णाचं एक छोटंसं मंदिर. तर आम्ही पाया वगैरे पडलो आणि नंतर बाहेर आलो तर तिथे दही काला चालू होता. मग तिथे थांबलेलो थोडा वेळ आणि नंतर बाहेर येऊन लाईनीमध्ये लागलेलो नाश्त्यासाठी. तर खूप मोठी लंबीच लंबी रांग होती. फुगे वगैरे होते, छान जत्रेसारखंच भरलेलं होतं आणि खेळणी वगैरे होती. तर हे बघा इथे मस्त नाश्ता भेटतोय. फ्राईज, बटाटा वडा म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याचा वडा आणि साबुदाणा फ्राय, बटाटा फ्राय केलेला, केळी भेटत होते. आम्हाला आंबे भेटलेले. तर आंबे भेटल्यानंतर तर मुली तर खूप खुश झाल्या आणि मस्त सरबताचं पण सोय होती छान अशी पियायला. तर हे बघा लाडू भेटलेले राजगिऱ्याचे आणि मला वाटते ते रताळे पण होतं. ते सगळं मिक्स होतं त्यामुळे काही समजले नाही. आणि छान असा मस्त नाश्ता आणि बदाम शेक होता खूप मस्त असं पियायला. तर नंतर आणि हे बाजूचंच आहे, इथे मोठं तलाव आहे बाजूलाच. आणि हे बघा इकडे मस्त असं जत्रेसारखं छोटी छोटी दुकानं भरलेली. तर आम्हाला पण 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या छोटीसाठी खेळायला. तर तिथून वस्तू वगैरे घेतल्या आणि मग आम्ही निघालेलो. तिकडे फ्री चेकअप होतं, आय चेकअप. तर शाहूचं करायचं होतं आम्हाला. तर तेव्हा एकदा केलेलं तर तेव्हा काय नव्हतं, पण जास्त टीव्ही मोबाईल वगैरे बघते तर म्हणून म्हणलं एकदा करून घेऊया. आणि शाहूला बाबूसाठी घेतलेला मास्क भूताचा, तिला खूप आवड आहे. तर इथे पण लाईन होती. तर तिथे चेकअपसाठी पण मोफत फ्रेम त्यांच्याकडून मोफत होती आणि आपल्याला फक्त ग्लास आणि चेकअप पण फ्री होतं. तर ते केलं आणि नंतर मग गेलो गार्डनमध्ये. बाजूलाच भरपूर गार्डन आहे तिथे 3-4. तर बाजूलाच म्हणलं आता आलोच आहोत तर थोडा वेळ, जास्त वेळ नव्हता झाला, 3-4 वाजले होते. तर म्हणलं थोडा वेळ मुलींना खेळवावं. आणि मग त्यांना काय गार्डन दिसल्यानंतर तर मग हात पण पकडायला नको, स्वतःच धावत पडत उड्या मारतात. तर दोघी पण इथे पाळण्यावर झुलतायत. तर बाजूलाच एक मोठ्या माणसांचा पण पाळणा होता. तर म्हणलं आपण पण झुलून घ्यावं भरपूर दिवसांनी. आणि नंतर मग त्या सर्कलमध्ये तिथे पण त्यांचं चाललेलं दोघींचं काहीतरी. आणि ही छोटी, हिला कुठे चढायला येणार आहे, पण ती पण ट्राय करते वर चढायसाठी. तर दरवर्षीच मी मागच्या वर्षी पण गेले होते इथे आणि आता आम्ही चाललोय घरी. तर इथे थोडा वेळ खेळवलं आणि नंतर परत दुसऱ्या गार्डनमध्ये जायचं, गार्डन नाही दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं होतं विचार, पण बरेच आणि बाबू पण झोपली नव्हती त्यामुळे मग आम्ही घरी जायचाच प्लॅन केला. आणि आता चाललोय घरी. तर बसमध्ये हो रस्त्याला आता काही असं काय म्हणजे सण वगैरे असला की खूप रस्त्याला अशी गर्दी असते. तर टोलनाक्याला पोहोचलोय आणि आता चाललोय घरी. तर भरपूर दिवसांनी बसमध्ये बसलेलो. पहिले शाळेमध्ये जायचे तेव्हा रोज बसायचे आणि मग थोड्या वेळानंतर पोहोचले घरी. आणि आता मग जेवणाची तयारी करूया. तर आता आम्ही ते नाश्ता वगैरे खाल्लेला त्यामुळे जास्त काही खायचं नव्हतं, पण थोडंफार बनवायचं होतं. तर डाळ बनवलेली, डाळ भाताचा कुकर लावलेला. तर गोळी डाळ बनवलेली. आणि हे बघा हे आंबे भेटलेले तिकडे आणि हे मी गावावरून आणलेले चिक्कू होते. तर ते पण पिकत आलेले आहेत आणि घरी झाड असल्यामुळे बाकी काय नाही आणलं गावावरून, पण चिक्कू आणले, मुलींना आवडतात म्हणून. आणि मग आंबे दिसले तर त्यांना काय दोघींना कधी खायचं म्हणून त्यांचं आलेलं, तर मग त्यांना कापून दिलेलं. पण हे आंबट आंबे होते, आपले साधे आंबे, त्यामुळे ते आंबट होते. मग दोघींनी पण खाल्ले, ते पण कापून, दोघींना 2 कापून दिलेलं. तर छोटीचं बघा कसं चाललंय खाणे.
सगळं तिने चापून चुपून खाल्लेलं आहे. तर हिरव्या मटरची भाजी बनवली होती, साधीच बनवलेली, टोमॅटो कांद्याच्या पेस्टमध्ये नॉर्मलशीच, आणि जास्त भूक पण नव्हती म्हणून मग थोडंसंच बनवलेलं. आणि गोळी डाळ बनवली, तर उपवास वगैरे असला तर आमच्याकडे गोळी डाळच बनवतात, तर गोळी डाळ बनवलेली. आणि बाहेरून आणली होती रबडी, चपात्या बनवलेल्या, फुलके आणि रबडी आणली होती बाहेरून. तर देवाला थोडंसं नैवेद्य दाखवलं आणि नंतर सगळं माझं रेडी झालेलं. आता आम्ही जेवतो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.